भक्ती असावी खरं आहे, पण कशी? भक्ती ही डोळे उघडे ठेवून करायची गोष्ट आहे. आंधळ्यांनी भक्ती करू नये, कारण आंधळी लोक खड्ड्यातच पडतात, हे लक्षात घ्या. भक्तीमध्ये कायम बुद्धीची कस लावायची असते. ब भक्ती ही ना बुद्धीच्या कसोटीवर उतरली पाहिजे, तर तिला भक्ती म्हणतात. आंधळी भक्तीला भक्ती म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. मंडळी, आपण देवाला मानतो ना, देवाला मानतो, संतांना मानतो, हे चांगलं आहे तुमचं आणि ही चांगली गोष्ट आहे. पण संतांनी कधी सांगितलं त्यांच्या पाया पडा, डोके घाण ठेवा? लक्षात घ्या, प्रत्येकाच्या पाया पडायचं नसतं, अजिबात पडायचं नसतं. प्रत्येकाच्या पाया पडायला हे मस्तक जे दिले ना, ती नेहमी त्या परब्रह्माच्या समोर झुकलं पाहिजे. असं कुठंही नाही ऐऱ्या समोर झुकलं पाहिजे. तुम्ही कुणाच्याही पाया पडायला चालू करता, कोणाच्याही पाया नसते पडायचं. अरे तुमच्याही आतमध्ये तोच परब्रह्म आहे, पण तुम्ही स्वतःला कधी मांडलंच नाही. तुम्ही त्या ईश्वराचे अंश आहात. तुम्हाला प्रत्येक वेळेस का वाटतं की समोरच्याचा तर ईश्वराचा अंश असू शकतो, तुमच्यातही असू शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला संधी भेटत असते. त्यामुळं तुकाराम महाराज नेहमी स्पष्ट सांगत आलेत की मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू आम्ही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की भक्त हा मनाने मऊ असला पाहिजे, पण बुद्धीने वज्रासारखा कठीण, इंद्राचं वज्र माहीत आहे ना, तसा कठीण असला पाहिजे, जेणेकरून कोणीही असा भोंदू बाबा किंवा असा बुवा बिवा तुम्हाला फसवू शकणार नाही. हे लक्षात घ्या. भक्ती ही नेहमी डोळं उघडं ठेवून करण्याची गोष्ट आहे. तुम्हाला जर देव हवाच असेल तर देव दगडात सुद्धा भेटेल आणि देव माणसात सुद्धा भेटेल, पण तुम्हाला शोधण्याची हिंमत पाहिजे. तुमच्यामध्ये त्या भक्त प्रल्हादा इतकी शक्ती आहे का? तुमच्या भक्तीमध्ये जर शक्ती असेल, तुमची भक्ती तेवढी श्रेष्ठ असेल, तर खंब्यामधून सुद्धा देव प्रकट होऊन तुम्हाला दर्शन द्यायला कमी नाही करणार. हे लक्षात घ्या. तुमची भक्ती तेवढी श्रेष्ठ पाहिजे. तुम्हाला हे बाबा बुवा तुम्हाला मूर्तीपूजा किंवा कर्मकांडामध्ये अडकून ठेवतात, पण तुम्हाला खरी भक्ती माहीत आहे का काय? खरी भक्ती त्यात असते ज्याच्यामध्ये तुमचा धर्म जिवंत राहील, अधर्माची तुम्ही साथ देणार नाही. एवढा धर्म अटळ पाहिजे तुमच्या भक्तीमध्ये. तुमच्या भक्तीमध्ये धर्म हा हनुमानासारखा पाहिजे. भगवान हनुमानामध्ये जो धर्म जिवंत होता तसा धर्म पाहिजे. धर्म तुमच्यात भगवान श्रीकृष्णासारखा पाहिजे. धर्म त्याला म्हणतात. तो धर्म जिवंत पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात. हनुमानाची भक्ती बघा, याला श्रेष्ठ भक्ती म्हणतात. सेवासुद्धा केली तरी त्या सत्याचीच करेन, एवढी हिंमत तुमच्यात पाहिजे. आणि तुम्ही भक्ती करता म्हणताय आणि तुमच्याच घरातली माणसं दुखवली जात असतील आणि तुम्ही एखाद्या बुवाच्या आश्रमात जाऊन सेवा करत असाल, तर त्या भक्तीचा अर्थ काय हा लक्षात घ्या. ती भक्ती नाही म्हणत, त्याला पळपुटापणा म्हणतात. ही स्वार्थ म्हणतात. जी स्वार्थापोटी कुठंतरी जाऊन सेवा करणं, गाईची सेवा केली, गाईला चारा घालणं, कुठंतरी अन्नदान करणं, कुठं गरिबांची सेवा करणं, कुठं दान पुण्य करणं, जर हे स्वार्थातून असेल तर त्याला भक्ती म्हणत नाहीत. त्यातून कुठलंही पुण्य किंवा काहीच भेटणार नाही, हे लक्षात घ्या. देवाची पूजासुद्धा तुम्ही स्वार्थानं करता, त्यानं काहीच भेटत नाही, त्यानं भक्ती नाही भेटत, त्यानं तुमचा स्वार्थ दिसून येतो. देवाला सगळं कळतं. तुमच्यासारखं समजू नका देवाला की तुम्ही 100 रुपयात विकले जाता, तर समोर देवाला तुम्ही तुमच्या एका नारळाचा एक नारळ फोडण्यानं तुम्ही त्याला खरेदी करू शकता किंवा तुमच्या थोड्याशा पैशानं. परमेश्वर महान आहे, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा. चमत्कार की हालचाल की तुम्ही धुरंधर सिनेमा पाहिला आहे का? पाहिला असेल. तो तिथं त्या सिनेमातला जो जासूस आहे तो शत्रूच्या पोटात जाऊन माहिती काढतो, बघितलं ना? हे काय आहे? हे त्याचं कौशल्य आहे. हा त्याचा चमत्कार नाही आहे, ही त्याची कला आहे. आणि जर एखादा बुवा किंवा एखादा बाबा हवेतून अंगारा काढत असेल किंवा तुमचं भविष्य सांगत असेल, तर विज्ञानाच्या कसोटीवरती त्याला तपासा ना. भक्तीमध्ये प्रश्न विचारा, आणि भक्तीमध्ये प्रश्नाला जागा असलीच पाहिजे. आणि जो प्रश्न विचारू शकतो कधीच मानायचं नाही, लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. कुठला बाबा बुवा तुम्हाला म्हणत असेल की मी तुमचा आजार बरं करतो, मी तुमचा कॅन्सर बरा करतो, मी तुमचा हा आजार बरा करीन, तेव्हा आजार बरं करीन, त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही थोतांडाची शिकार बनताय, हे लक्षात घ्या. आता स्त्रियांची प्रतिष्ठा आणि भक्ती काय? तुम्ही हे नेहमी ऐकलं असेल, बुवात येते बाया, असं का म्हटलं जातं?
कारण अनेक माता भगिनी संकटाच्या वेळी ना काय करतात, ढाल म्हणून या बुवांचा आधार घेतात. लक्षात ठेवा, तुमची खरी ढाल तुमचं शिक्षण आहे, तुमची बुद्धी आहे, तुमचं कष्ट आहे. कोणत्या बुवाच्या चरणी स्वतःचं अस्तित्व अर्पण करणं ही भक्ती नाही, ही गुलामी आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला गुलामीची सवय लागलेली आहे आणि याबद्दल तुम्हाला कोणी जागरण करायचा प्रयत्न केला तर तुम्ही ऐकत नाही. हाही त्यातला मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, धुरंधर सिनेमा आपल्याला काय शिकवतो, देशासाठी कसं जगावं. पण हे संत आपल्याला काय शिकवतात माहीत आहे का, समाजात कसं वागावं. भक्ती करा पण डोळे उघडे ठेवा ना. आंधळी भक्ती कशी असते, आंधळ्याला भक्ती म्हणत नाही, ते लक्षात घ्या. जर तुमचा गुरु तुम्हाला भीती घालत असेल तर तो बोंधूचा आहे, हे लक्षात घ्या. जर तुमचा गुरु तुमच्याकडून पैसे मागत असेल तर तो कोण असेल, तो व्यापारी आहे हो, लक्षात घ्या. आणि जर तुमचा गुरु तुम्हाला स्वावलंबी बनवत नसेल तर तो वंदनीय कसा. आपल्या देशाला अंधभक्तांची गरज नाही, तर डोळे उघडे ठेवून भक्ती करणाऱ्या भक्तांची गरज आहे. कारण त्यांना परमेश्वर समजेल. गल्लीबोळांनी देव शोधत फिरणार नाहीत ते. त्या परमचेतनेच्या पुढं नतमस्तक होतील. कुणाच्याही पुढे नतमस्तक होतात, चेतनेला सोडून देतात आणि कुणाच्याही पुढे नतमस्तक होतात. यांना सगळंच कमी पडतं, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला ना तुमची डोळे उघडू ठेवून जर तुम्ही भक्ती केली नाही ना, तर तुम्ही देशांतर्गत शत्रूंपासनं तुम्ही तुमचा बचाव नाही करू शकत, हे लक्षात घ्या. आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना, एखाद्या अंगाला राख फासतो, माळा घालतो आणि आपण त्याला म्हणतो का तो साधू त्यानं होतो का. कुणीतरी अंगात माळ घालणे, राख फासणं, भगवे कपडे घालणं यानं साधू होतो कधीच माणूस, कधी होऊ शकतो. तेव्हा कबीरांचा हा दोहा नक्कीच उपयोगी पडतो. कसं माहिती आहे का, माला फेरत जुग भया, फिरानं मन का फेर, कर का मन का डार दे, मन का फेर. याचा अर्थ काय होतो, कबीर म्हणतात, हातामध्ये माळ फिरवून युगं लोटली, पण तुझ्या मनातला स्वार्थ, कपट आणि अज्ञान काय गेलं का. नाही, हातातील लाकडी मणी माळ फिरवणं सोडून दे आणि आपल्याच मनाचा मणी आहे ना जरा फिरव ना. म्हणजे स्वतःच्या विचारात बदल कर, थोडाफार करता आला तर. आणि जोपर्यंत तुझे विचार बदलणार नाहीत, तुझ्या मनामध्ये छळ कपट वासना राहील, तुला देव भेटेल, तू साधू बनशील नाही. लक्षात घ्या, त्याला भक्ती नाही म्हणत. छळ कपट करणाऱ्या व्यक्तीमध्ये भक्ती नसते, दुसऱ्याला लुटणाऱ्या व्यक्तीमध्ये भक्ती नसते, स्वार्थ असतो. तुम्हाला एखादा बुवा 51,000 वेळा 108 वेळा किंवा असं जप करायला सांगतात, माहीत आहे. तुम्हाला वाटतं यातून तुम्हाला कधी काय भेटलं नाही. भक्ती ही डोळस असावी. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारता आला पाहिजे. तो जर येत नसेल ना तर तुम्ही अज्ञानी आहात, हे लक्षात घ्या. बुवा तेथे बाया हा वाक्यप्रचार नेहमी का वापरला जातो माहीत आहे. कारण तुम्ही भोंदूच्या मागे लागताना तेव्हा तुम्ही विसरून जाता की तुमचं बी काहीतरी अस्तित्व आहे. नाही, तुम्ही आंधळे बनता त्या गुरुच्या भक्तीमध्ये, इतके आंधळे बनता की हा आंधळा व्यक्ती काहीच नाही करू शकत. ज्या का गुरु बी आंधला चेला खरा निरण, अंधा अंधा ठेलिया दोन्ही कुवे कुपटत. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, कबीरांच्या या दोह्याचा अर्थ काय होतो, ज्याचा गुरु स्वतः ज्ञानाविना अंधा आहे, म्हणजे आंधळा आहे तो, ज्ञानाविना आंधळा आहे, आणि त्याचा जो शिष्य आहे तो सुद्धा विचार न करता आंधळाच आहे, विचार न करता भक्ती करतोय. अशा वेळी काय होतं माहिती आहे का, एक आंधळा दुसऱ्या आंधळाला रस्ता दाखवायचा प्रयत्न करतो, शेवटी हे दोन्हीही विहिरीत पडतात. का माहिती आहे, एक व्यक्ती आपले स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला भक्तीमध्ये अडकवतो आणि दुसरा व्यक्ती स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी त्याला गुरु मानतो. दोन्हीही आपल्याला एकमेकाच्या स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आलेले असतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळं जिथं स्वार्थ पूर्ण होत नाही तिथं गर्दी कधी होत नाही, आणि जिथे स्वार्थ पूर्ण होतात तिथं गर्दींची रांग लागली जाते, हे तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे यांची भक्ती नसते, ही आंधळेच असतात, लक्षात घ्या. स्वतःही खड्ड्यात पडतात आणि दुसऱ्यालाही खड्ड्यात पाडतात. मित्रांनो, जर तुमचा गुरु तुम्हाला विज्ञानाऐवजी चमत्काराच्या गोष्टी सांगत असेल ना तर समजून जा तो तुम्हाला विहिरीकडे घेऊन चालला आहे. तुम्हाला धुरंधरसारखं जासूस बनावं लागेल, स्वतःचे डोळे उघडावे लागतील, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो की
आपल्याकडं बऱ्याच वेळा भक्ती आहे ना दाखवण्याची गोष्ट बनत चालली. आपण स्पीकर लावतो, मोठमोठ्यानं ओरडून सांगतो की तुम्ही देवांच्या आरत्या जे काय आहे ते स्पीकर लावून ओरडून सांगायचं. प्रत्येकजण काय करतो, दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, माझा देवता कसा श्रेष्ठ आहे. देवतेला माहीत आहे कोण श्रेष्ठ आहे कोण नाही आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी करता. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःसाठी कधीच करत नाही, तुम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी भक्ती करता. आणि जो दाखवण्यासाठी भक्ती करतो त्याला कधीच भक्ती मिळत नाही. देवाला ओरडून सांगायची गरज नाही तुमच्या, त्याला सगळं माहीत आहे. तो परब्रह्म आहे, परमचेतन आहे. अरे त्याच्या प्रकाशानं तुम्ही प्रकाशित होत आहे, त्याच्या प्रकाशानं तुम्ही बोलू शकता, त्याच्या प्रकाशानं तुम्ही बघू शकता. सगळं तोच आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि तुम्ही त्याला ओरडून सांगता. कसं शक्य आहे? तुम्हाला हे समजत नाही परमेश्वर किती महान आहे. मग आज तुम्ही जे माईक लावून ओरडता का बरं? का तुम्हाला देवाला सांगायचं आहे का? नाही नाही नाही, तुम्हाला असं सांगायचं आहे की मी कसा मोठा भक्त आहे. कबीरानं सांगितलं की देवाला ओळखण्यासाठी ना डोळे लागतात, उघडे डोळे, बुद्धी, या दोन्हीची कसोटी लागते. तुम्ही बुवाच्या मागे लागता आणि डोळे मिटून धावत असाल तर तुम्ही भक्ती नाही करत आहे, तुम्ही स्वतःचा विनाश करताय. तुम्ही आज एवढ्या वर्ष भक्ती करून तुम्हाला देव भेटला? अजिबात नाही भेटला. का नाही भेटला माहिती आहे का? तुम्ही अजून देवाच्या पाठीमागे नाही आहात. तुम्ही त्या बुवाच्या, तुमच्या त्या पंडिताच्या, त्या पुजाऱ्याच्या, तुम्ही त्या कीर्तनकारांच्या पाठीमागे आहात. तुम्ही कीर्तनकारांना संत म्हणून त्यांच्या पाठीमागे लागला आहे. तुम्हाला संतांच्या पाठीमागे नाही लागायचं. संतांचे विचार घ्यायचे असतात आणि देवाच्या पाठीमागे लागायचं असतं. तुम्ही संताला पकडून बसले आणि तुम्ही जोपर्यंत संतांना, साधूंना पकडून बसाल परमेश्वरापर्यंत तुम्ही पोचू नाही शकत. साधू संत हे वाट सर्व असतात, वाट दाखवणारे असतात. वाटेवर तुम्हाला चालायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही वाटेला सर्वस्व मानून चालणार नाही. वाट दाखवणाऱ्याला तुम्ही जर सर्वस्व मानलं तर तिथंपर्यंत परमेश्वरापर्यंत तुम्ही पोचणार नाही. संताचा उपयोग करायचा असतो रस्ता बघण्यासाठी. तुम्हाला कृष्ण हवे असतील तर स्वतः अर्जुन बनावं लागतं, रणांगणात उतरावं लागतं. त्या टायमाला कृष्ण दिसतात. कृष्ण तुम्हाला निसर्गम्य वातावरणात भेटत नाही आहेत. कृष्ण हे नेहमी तुम्हाला रणांगणात भेटतात. राम भेटण्यासाठी सुद्धा तुम्हाला रणांगणातच उतरावं लागतं. राम सहज भेटत नसते, हे लक्षात घ्या. तुम्हाला डोळे उघडून भक्ती करावी लागेल. तुम्हाला वाट दाखवणाऱ्यांच्या हातामध्ये उभं राहायचं नाही. वाट दाखवणाऱ्यांकडे फक्त वाटच बघायची असते की कुठं जायचा रस्ता, फक्त आपल्याला डेस्टिनेशन बघायचं आहे, बाकी त्याच्यासोबत नसतं राहायचं. तुम्ही संतांच्या सोबत फक्त तोपर्यंतच राहायचं आहे जोपर्यंत तुम्हाला परमेश्वर म्हणजे काय माहिती नाही. संताला पूजत बसायचं नसतं, हे लक्षात घ्या. संत कोणताही असो, संत पूजण्याची गोष्ट नाही, संत ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे. त्यांचे विचार आचरणात घ्यायचे आणि आपण स्वतः मार्गस्थ व्हायचं. स्वतः भगवान बुद्धांनी जे केलं, त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला. परमेश्वर मिळवण्यासाठी स्वतःचा मार्ग निवडायचा असतो. प्रभुपादांनी स्वतःचा मार्ग निवडला. स्वामी विवेकानंद स्वतःचा मार्ग निवडला. लक्षात घ्या, रामकृष्ण परमहंस स्वतःचा मार्ग निवडला. संत ज्ञानेश्वर स्वतःचा मार्ग निवडला. संत तुकाराम स्वतःचा मार्ग निवडला. प्रत्येक संतानं दुसऱ्या संताचं अनुकरण केलं नाही, फक्त ज्ञान घेतलं आणि स्वतः त्या मार्गावर निघाले. तुम्ही जोपर्यंत स्वतः त्या मार्गावर निघणार नाही, तुम्हाला भक्ती मिळणं शक्य नाही, तुम्हाला परमेश्वर मिळणं शक्य नाही. हनुमानासारखं भक्ती ही रामाचीच करावी लागेल तुम्हाला, भलेही तुम्ही कोणाच्याही राज्यातले असो. तुमच्या राज्याचा राजा कुणीही असो, तुमचा जन्मदाता कुणीही असो, तुम्हाला त्यांचा वापर फक्त भक्तीसाठी करायचा आहे. लक्षात घ्या, भक्ती सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, पण ती असली पाहिजे नेहमी सत्याच्या सेवेत. हनुमान नेहमी सत्याच्या सेवेत होते. तुम्हालासुद्धा तेच करावं लागेल. भक्ती ही नेहमी तुम्हाला सत्याचीच करावी लागेल, भले ज्ञान तुम्ही कुणाकडून घ्या. तुम्हाला तेव्हाच परमेश्वर भेटेल ज्या टायमाला तुम्ही परमेश्वराची भक्ती करायला तयार व्हाल, त्या सत्याची भक्ती करायला तयार व्हाल.
जोपर्यंत सत्य तुम्ही आचरणात आणणार नाही तुम्हाला परमेश्वर भेटणं शक्य नाही. त्यामुळं खड्ड्यात पडण्यापेक्षा, स्वतःचा विनाश करून घेण्यापेक्षा संतांचे विचार ऐकून खऱ्या परमेश्वराची भक्ती करा. जसा धुरंधर सिनेमात जासू शत्रूच्या गोटात जाऊन सावध असतो ना, तो शत्रूच्या देशात जातो पण तिथं सावध राहतो. तसंच आपल्याला काय करायचं माहिती आहे का, प्रत्येक कीर्तनकार असो, कथावाचक असो, तिथं जायचं आहे. पण लक्षात ठेवा, कबीरांच्या भाषेतच सांगायला गेलं, साधू भया तो क्या भया, जे मुख बोले नाही खरा साधू तोच जो सत्याची साथ देतो. लक्षात घ्या, खरा साधू कसा ओळखायचा, जो फक्त त्या प्रकाशाची भक्ती करायला सांगतो. स्वतःची भक्ती करायला सांगणारा साधू नसतो. नेहमी भगवान श्रीकृष्णानं कधीही सांगितलं नाही स्वतःची भक्ती करा. स्वतः परमेश्वर असतानाही त्यांनी सांगितलं नाही स्वतःची भक्ती करा. लक्षात घ्या, खरा परमेश्वर कधीही तुम्हाला भक्ती करायला सांगत नाही. प्रभू रामांनी कधीच हनुमानाला भक्ती करायला सांगितलं नाही. सत्य कधीच तुमच्याकडून अपेक्षा ठेवत नाही भक्तीची. अधर्मी व्यक्तीच तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो भक्तीची. त्यामुळे तो साधू ओळखायचा जो तुम्हाला सत्याची भक्ती करायला लावल, जो तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायला लावल, जो तुम्हाला भगवान श्रीरामांची भक्ती करायला लावल, जो तुम्हाला भगवान शिवाची भक्ती करायला लागेल, जो तुम्हाला मातेची भक्ती करायला लावल, तुम्हाला त्याचीच भक्ती करायची. जो तुम्हाला अन्यायाच्या अंधारातून बाहेर काढतो त्याचीच भक्ती तुम्हाला करायची. म्हणून लक्षात ठेवा, भक्त असावा नेहमी. भक्ती जी आहे ना, कायम उघड्या डोळ्याने करावी लागते. भक्ती ही नेहमी सत्याची असली पाहिजे. भक्ती ही नेहमी धर्माची असली पाहिजे. जर तुमच्यात भक्तीचा विचार नसेल तर ती भक्ती नाही, ती केवळ भीती आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला नेहमी भक्ती कोणाची करावी लागेल तर ती रामाची, कृष्णाची, भगवान शंकराची, भगवान शिवाची. लक्षात घ्या, त्या सत्य परमेश्वराची, प्रकृतीची, त्या मातेची, त्या जगदंबेची, त्या शक्तीची पूजा तुम्हाला करावी लागेल. त्या मायेची पूजा करावी लागेल. माता सरस्वतीची पूजा करावी लागेल. तुम्हाला नेहमी सत्याची पूजा करावी लागेल. सत्य नेहमी प्रकाशित असतो आणि तो परमचेतनेच्या वरती असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला भक्ती ही नेहमी आणि नेहमी परमचेतनेचीच करावी लागेल. तुम्ही मध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची भक्ती करायची नसते. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला फक्त सजेशन असतं, शिकण्यासाठी आहे. तुम्हाला पुस्तकं ज्ञान देण्यासाठी आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती येतो तो फक्त शिकवण्यासाठी येतो आहे. तुम्हाला फक्त शिकणे, त्या व्यक्तीची पूजा करणं नव्हे. तुम्हाला पूजा फक्त त्या एक परमेश्वर, जो एक परमपिता परमात्मा, एक जिवंत चेतना आत्मा परमात्मा, याची पूजा करायची आहे. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा विराजित आहे. त्याच्या प्रकाशानं तुम्ही प्रकाशित होता. त्याच्या असण्यानं तुमचं अस्तित्व आहे, त्याच्या नसण्यानं तुमचं अस्तित्व संपून जातं. त्या परमेश्वराची पूजा तुम्हाला करणं आहे. तुम्ही कोणत्याही येणार जाणाऱ्या साधूची, संताची पूजा करायची नाही. त्यांच्याकडनं फक्त ज्ञान घ्या. कुणाला देवाचा अवतार मानत बसायची गरज नाही. तुम्ही स्वतः परमेश्वराचे अंश आहात, हे लक्षात घ्या. त्यामुळे भक्ती तुम्ही नेहमी त्या परमचेतनेची करायची. आणि तुम्हाला नेहमी नतमस्तक, हे जे मस्तक आहे ना, ते कुणाच्याही समोर नतमस्तक नाही करायचं. ते फक्त त्या परमचेतनेच्या पुढंच नतमस्तक करायचं. परमचेतनेच्या पुढं नतमस्तक करायचं. भले तुम्ही कोणत्याही मूर्तीच्या समोर, जेव्हा तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या पण मूर्तीसमोर गेला तर त्या मूर्तीला सांगायचं, माझा हा नमस्कार त्या परमचेतनेला आहे, मूर्तीला नाही. हा नेहमी तुमच्या लक्षात असलं पाहिजे. तुम्ही त्या परमचेतनेपुढंच नमस्कार पण करताना भगवान श्रीकृष्णालाच केला पाहिजे. नमस्कार करताना नेहमी भगवान शिवालाच केला पाहिजे. तुमचा हा परमचेतनेलाच नमस्कार झाला पाहिजे, त्या सत्याला नमस्कार झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. जय हिंद.